काल मी आपल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2ला गेलो असताना तिथे एक फ्लेक्स बघितला आणि माझं डोकंच फिरलं. एअरपोर्टचं नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. बरोबर आहे. ते नाव असलं बरं वाटतं, आनंद बाळा. जेव्हा जेव्हा ते नाव बघतो बरं वाटतं. आपल्या महाराजांचं नाव. आता ते एकदम बारीक अक्षरामध्ये लिहिलेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. छोटासा फॉन्ट होता. त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या अक्षरात मोठ्या फॉन्टमध्ये अडाणी लिहिलं होतं, अदानी. पण अदानीला हे एअरपोर्ट चालवण्यासाठी गव्हर्नमेंटने दिलं आहे. ज्यांच्या नावाने एअरपोर्ट आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अत्यंत बारीक अशा फॉन्टमध्ये एका कोपऱ्यामध्ये, आणि या अदानीचं नाव मोठ्या फॉन्टमध्ये. सुरुवातीलाच आधी अदानीचं नाव, मग महाराजांचं नाव, त्यात महाराजांचं नाव अत्यंत छोट्या फॉन्टमध्ये. ही कुठची पद्धत आहे? ह्याच्या मागून तुम्ही नक्की काय संदेश देत आहात? जेव्हा नवीन या अदानीला जेव्हा एअरपोर्ट चालवायला दिलं होतं तेव्हा तर ह्यांनी कळसच केला होता. अदानी एअरपोर्ट असं नाव लिहून ठेवलं होतं प्रवेशद्वारावरती. ते आपले शिवसेनेचे कार्यकर्ते गेले, शिवसैनिक गेले आणि ते सगळं फोडून टाकलं. परत महाराजांचं नाव लिहायला भाग पाडलं. हा अदानी समजतो कोण स्वतःला? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठळक अक्षरामध्ये मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा अदानीचा फॉन्ट मोठा, महाराजांचा फॉन्ट छोटा. वा रे वा. महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. हे कोणी बघितलं असेल नसेल माझ्या लक्षात आलं म्हणून हा विषय मी मांडतोय तुमच्यासमोर. हा विषय सगळ्यांनी उचलून धरावा. एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं आहे. महाराजांचं नाव ठळक मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं गेलं पाहिजे, मराठीमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. चला मान्य करतो आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इंग्रजीमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, पण मोठ्या फॉन्टमध्ये लिहा. एवढासा फॉन्ट, एवढासा. ही गोष्ट पटण्यासारखी नाही. संताप झाला, तळपायची आग मस्तकापर्यंत गेली माझ्या. मला प्रश्न पडला, असला एवढ्या बारीक अक्षरामध्ये लिहायचं कारण काय? लोकांना दिसलं तर पाहिजे लांबून. हा काय प्रकार आहे? अदानीला जर एअरपोर्ट चालवायला दिलंय ना, हा एअरपोर्टच अदानीला विकला आहे सरकारनी. नक्की काय भानगड काय आहे? अदानीचं नाव तिथे मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं कारण काय? का देशामध्ये दुसरे उद्योगपती नाहीत? जी गोष्ट दिसली अदानीला देऊन टाकली, जी गोष्ट अदानीला पाहिजे ती देऊन टाकतायत. हे इथे आमच्या आंबिवलीला मोन्या साईडला एका एनआरसी कंपनीची सगळी जागा होती, ती अमरडा एनआरसी का काहीतरी, सगळी जागा अदानीला देऊन टाकली. आता तिथे सिमेंट फॅक्टरी होते म्हणे. मला एक गोष्ट कळत नाही, आजूबाजूला सगळी लोकवस्ती असताना तिथे सिमेंट फॅक्टरीला परवानगी मिळते कशी? सिमेंटचं जो धूळ सगळी उडेल सगळीकडे, त्याच्या लोकांना जो त्रास होईल त्याला जबाबदार कोण? मोदी आणि शहाच्या मर्जीतला माणूस म्हणून त्याला सगळ्या कुठे जे वाटेल त्या जागा त्याच्या घालतायत त्याच्या बंजळी. अशा प्रकारचा देश तुम्ही चालवताय. नाशिकला झाडं तोडायला घेतली. लोक विरोध करतायत की अरे हजारो वर्ष जुनी झाडं आहेत, काही 100-200 वर्ष जुनी झाडं आहेत, नका तोडू. आमचं सरकार ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही. दादागिरी करतायत, तोडतायत, झाडं तोडताय तुम्ही. कुठली झाडं? तपोवनातली झाडं. तपोवन कुठलं? जिथे स्वतः श्रीराम वनवासाचे मन राहिले होते ते तपोवन. लाज पण वाटत नाही या दोघांना. आम्ही आदर करत होतो आमच्या पंतप्रधानांचा. कार्यतत्पर पंतप्रधान आमच्या देशाला मिळाला 2014 साली. आम्हाला खूप आनंद झाला होता. पण त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी जे रंग दाखवायला सुरुवात केली ना, आता मात्र चीड येते आम्हाला. काय झालं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं? मुंबईच्या अरबी समुद्रात जे बनवणार होते त्याचं काय झालं? स्वतः पंतप्रधान आले होते जलपूजन करण्यासाठी. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये बांधून पूर्ण झाला. स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याला नाव दिलं गेलं. महाराजांच्या पुतळ्याचं काय? याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावं. पण आमचे पंतप्रधान तर कधी पत्रकार परिषदही घेत नाही. तेवढी त्यांची हिंमतही होत नाही. का होत नाही? कारण कारभारात असा असावा लागतो ना पत्रकार परिषद घेण्यासाठी. उत्तरं तर देता आली पाहिजे. पण आमचे पंतप्रधान पत्रकार परिषद घेणार नाही, घेत नाहीत. घेतली पाहिजे. एकदा विचारू दे प्रश्न, बघू किती उत्तरं देता तुम्ही. बरं, पेट्रोल डिझेल, जो इराणसारखा देश आपल्याला कच्चं तेल रुपयामध्ये देत होता त्याची आपण साथ दिली नाही. काश्मीरच्या प्रश्नामध्ये इराणने आपली साथ दिली, आपली बाजू मांडली. रुपयामध्ये आपल्याला कच्चं तेल देणार होतो इराण. त्याच्या वाईट वेळेमध्ये, त्याच्या संकट काळामध्ये आपल्या पंतप्रधानांनी त्याची बाजूसुद्धा घेतली नाही. जेव्हा खामेनी मारले गेले, साधी श्रद्धांजलीसुद्धा त्यांनी बोलून दाखवली नाही. अशी सगळी परिस्थिती. बरं, तो अमेरिका, काल त्या डोनाल्ड ट्रम्पचं एक काय अमेरिकेचं स्टेटमेंट आहे की म्हणे आम्ही भारताला आता रशियासोबत व्यापार करायला परवानगी इथून पुढे आम्ही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तुमचा काय संबंध परवानगी द्यायचा? तुम्ही कोण परवानगी देणार आहे? डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय परवानगी देण्याचा? असा कुठचा करार झाला आहे भारताचा अमेरिकेसोबत की अमेरिका आम्हाला परवानगी देणार? तुमची लायकी आहे का तेवढी परवानगी देण्याची? लढून आम्ही स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. लढून आम्ही राजे आहोत आमच्या देशाचे. आम्ही ठरवू आम्ही कोणासोबत व्यापार करायचा, कोणासोबत नाही करायचा. अमेरिकेने सांगायची गरज नाही. हे पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलं पाहिजे ना अमेरिकेला.
बरं, ही पहिल्यांदा स्टेटमेंट केलं अशातला भाग नाही. याच्या आधी असं स्टेटमेंट या डोनाल्ड ट्रम्पने केलं होतं, अमेरिकेने केलं होतं. त्यांना सडेतोड उत्तरही देता आली पाहिजे, दिली गेली पाहिजे, त्याची तोंड बंद केली पाहिजे. आपल्याला पेट्रोल डिझेल बाहेरून आयात करावं लागते. मग जी गोष्ट आपल्याकडे अवेलेबल नाही त्या गोष्टीवरती आपली सगळी व्यवस्था का अवलंबून ठेवली इतक्या वर्षामध्ये? आमच्या गाड्या पेट्रोलवरती, सगळ्या डिझेलवरती, मग इलेक्ट्रिक व्हेकलवरती याच्या आधीपासूनच का फोकस नाही केला गेला? आत्मनिर्भर भारत जो आपण बोलत होतो इतके वर्ष, नरेंद्र मोदींनी सुरुवात केली ना त्या गोष्टीची, आत्मनिर्भर भारत बनाएंगे. काय झालं त्याचं? आज युद्ध सुरू झालं तर आपल्याला ही परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे की तुम्ही गाड्या चालवू नका, बाहेर निघू नका, परदेश दौरे करू नका. पण आमचे पंतप्रधान परदेश दौरे करतायत. हा, एक गोष्ट ऐकायला मिळाली की बाबा समुद्रातून आता पाईपलाईन आणणार आहेत. जे कच्चं तेल आपण मागवतो ना पेट्रोल डिझेलसाठी, त्यासाठी समुद्रातून पाईपलाईन टाकणार आहे, त्याच्यामार्फत आपल्याला ते येईल. ते जर झालं तर अभिनंदन करावं लागेल आपल्या पंतप्रधानांचं. ते अभिमान, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे, जे वाईट आहे त्याला त्याच्यावरती टीका केली पाहिजे. साधं सोपा आपला सिद्धांत आहे. जर ते पंतप्रधानांनी करून दाखवलं तर ते अत्यंत उत्तम गोष्ट होईल देशासाठी. म्हणून भविष्यात हा जो आता त्रास आपल्याला होतोय ना, जे जहाजं अडकून पडतायत, येत नाही माल, तर तो प्रॉब्लेम होणार नाही. बरं, आता मागे पुणे जिल्ह्यातल्या एका गावामध्ये बलात्कार झाला होता 4 वर्षाच्या मुलीवरती आणि तिला मारून टाकलं. त्याला आता पोलीस कोठडीमध्ये टाकलाय. नरसापूर गाव, नसरापूर. त्याचं पुढे काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असं आपले मुख्यमंत्री बोलले होते देवेंद्र फडणवीस. त्याचं काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे नक्की काय? वर्षानुवर्ष केस चालणार, हे कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट तुमचं? आम्हाला वाटलं फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे 1-2 दिवसामध्ये काय ते गुन्हा बिना सिद्ध झाल्यावरती फटाफट लोकांसमोर शिक्षा देतील, पण नाही. आमची फास्ट ट्रॅक कोर्ट फक्त कागदापुरती मर्यादित. अंमलबजावणी कधी होणार? शिक्षा कधी होणार त्याला? एवढ्याशा चिमुरडीवरती त्याने बलात्कार केला, तिला हाल करून मारून टाकलं, ठेचून मारलं तिला. मग तसा ह्याला पण ठेचून मारा ना, तशा प्रकारचे कायदे बनवा. आमचे मुख्यमंत्री म्हणतात की लोकशाहीमध्ये तसं सगळं करता येत नाही. अरे मग काय उपयोग त्या लोकशाहीचा? ज्या लोकशाहीमध्ये जर आम्हाला न्याय मिळत नसेल, आमच्या पोरीबाळींवरती बलात्कार होत असेल आणि तरीसुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल, तर लोकशाहीचा उपयोग काय? करायचं काय त्या लोकशाहीचा? आम्ही विषय लोकशाहीचा नाही आहे, विषय आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय. तशा प्रकारचे कायदे बनवा आणि गुन्हेगारांना ठोका. बरोबर सगळे सरळ होतील, वटणीवर येतील. परत कोणी हिंमत करणार नाही कुठच्याही आया बहिणींवरती वाकड्या नजरांना बघायची. तशा प्रकारचे कायदे तुम्ही आणा, बनवा. रोखलंय कोणी तुम्हाला? पण आता ते पंजाबचे इलेक्शन जवळ आले, त्यात आमच्या एक कुठचा तरी सुप्रीम कोर्टाचा एक जज तो म्हणतो की भारतातले अनएम्प्लॉईड जे तरुण आहेत ते म्हणे कॉक्रोच आहेत. कोणी रील बनवतो, कोणी काय करतो, कोणी RTI टाकतो, काय बोलला तो. त्याच्यावरती एक तरुण तो अमेरिकेत जाऊन बसलाय. त्याने एक इंस्टाग्रामवरती अकाउंट तयार केलं, कॉक्रोच जनता पार्टी. बरं, त्या कॉक्रोच जनता पार्टीचा अजेंडा काय? तर भारतीय जनता पक्षाचे फॉलोवर कमी करणे. म्हणजे हा कॉक्रोच जनता पार्टी ज्याने सुरू केली, ज्याने ते अकाउंट बनवलं, तो आम आदमी पार्टीचा माणूस आहे. म्हणजे आम आदमी पार्टीने स्पॉन्सर केलेला हा माणूस, त्यांच्या विचारसरणीचा हा माणूस, जी आम आदमी पार्टी काँग्रेसची साथ देते, त्याची आयडियोलॉजीवरती चालणारा हा पोरगा, त्याला ध्रुव राठीने सपोर्ट केलाय. ध्रुव राठी म्हणजे लेफ्टिस्ट, हाही लेफ्टिस्ट. एवढं BJPला टार्गेट करणे, याच्यासाठी जर तुझा अजेंडा पुढे असेल तर तुला आम्ही पाठिंबा कधी देणार नाही, कधी देऊ शकत नाही. हे चुकीची गोष्ट आहे. तरुणांच्या प्रश्नांबद्दल जर बोलला असता नुसता फक्त, तर गोष्ट वेगळी होती. न्यूट्रल का नाही राहत तू? पण ह्याचा मोठो काय? भारतीय जनता पक्षाचे फॉलोवर कमी करणे. वा, मग त्यासाठी तू चालू केलेस ते? मग कोणीतरी ह्याची चावी कोणाच्या तरी हातामध्ये आहे, त्या हिशोबाने हा चालतोय. असो, त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही, आपल्याला काही घेणे देणं नाही. पण आपली जनता गोळी बाबडी, नवीन काहीतरी दिसलं केलं फॉलो, तर आपलं फॉलो बटन. परत त्याचे फॉलो लिस्ट बघितली, अनेक बाहेरचे अनेक आहेत, लेफ्टिस्ट सगळे, काँग्रेसी विचारसरणीचे असतील काही, ह्या अशा गोष्टी सगळ्या. हां, बांद्र्याला अनधिकृत बांधकामांची तोडकाम केलं, त्या गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे सरकारचं. इतकी वर्ष अनधिकृतपणे राहणारे तिकडे बांगलादेशी, पाकिस्तानी लोक तिथे राहत होते अनधिकृतपणे झोपडा बांधून, तोडून टाकलं सरकारने, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन.